सोनिया गांधी यांच्या हस्ते नवीन काँग्रेस मुख्यालयाचं येत्या 15 जानेवारीला उद्घाटन झालं आणि 9 कोटला मार्गावर असलेल्या नवीन काँग्रेस कार्यालयात आतापर्यंतचा इतिहास भिंतीवर मांडण्यात आल्याचं पाहायला मिळालं। त्या इतिहासावरील एक फोटो सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। दिल्लीमधून आपण हे दृश्य पाहतोय। काँग्रेस मुख्यालय आहे हे आणि सोनिया गांधी यांच्या हस्ते नवीन काँग्रेस मुख्यालयाचं या 15 जानेवारीला उद्घाटन पार पडलं। देशातील सर्वात ग्रँड ओल्ड पार्टी म्हणून काँग्रेसचं नाव घेतलं जातं। अखेर या काँग्रेस पक्षाला 15 जानेवारीला स्वतःचं कार्यालय मिळालं। काँग्रेसने राजधानी दिल्लीमध्ये स्वतःचं मोठं भव्य दिव्य असं कार्यालय उभारलेलं आहे आणि या कार्यालयामध्ये काँग्रेसचा 1885 ते 2024 पर्यंतचा इतिहास मांडलेला आहे। 1927 पासून आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणची माहिती आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे या कार्यालयामध्ये काँग्रेसचा पूर्ण इतिहास लिहिण्यात आलेला आहे, मांडण्यात आलेला आहे। त्यामध्ये आतापर्यंतचे पंतप्रधान, त्याचबरोबर मुख्यमंत्री, त्याचबरोबर काँग्रेसने केलेल्या योजना यांची सर्व माहिती या कार्यालयामध्ये देण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या सेवा दल असो, काँग्रेसचे इतर आतापर्यंतचे अधिवेशन असो, असहकार आंदोलन जे महात्मा गांधींनी मांडलं, त्याची घोषणा केली, अशा वेगवेगळ्या अधिवेशनांची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। कशा पद्धतीने स्वातंत्र्याचा लढा जो आहे काँग्रेसने आतापर्यंत मांडला याची पूर्ण माहिती या काँग्रेसच्या नव्या कार्यालयामध्ये देण्यात आलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर काँग्रेसचं नवीन कार्यालय हे आतापर्यंतच्या इतिहासाची माहिती देणारं कार्यालय आहे। काँग्रेसच्या कार्यालयामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे काँग्रेसकडनं, भारत जोडो आंदोलन ते भारत छोडो आंदोलन ते भारत जोडो आंदोलन असा इतिहास या कार्यालयामध्ये सांगण्यात आला। एकंदरीत महात्मा गांधींनी केलेली भारत छोडो इंग्रजांसाठीची घोषणा आणि भारत जोडो यात्रा ही राहुल गांधी यांनी केलेली घोषणा, या घोषणेपासून सर्वांची उजळणी आपल्याला या कार्यालयामध्ये पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला आपण तर महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्र्यांची नावं या ठिकाणी पाहायला मिळतात। बाळासाहेब खेर पासून महाराष्ट्र वेगळा झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांपासून तर शेवटचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नावं जी आहेत ती या ठिकाणी पाहायला मिळतात। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शंकरराव चव्हाण आणि त्यांचे चिरंजीव अशोकराव चव्हाण हे दोनही पितापुत्रांची नावं यामध्ये पाहायला मिळतात। विशेष बाब अशी आहे की अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जॉईन झालेले आहे, त्यांच्या देखील नावाचा समावेश या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत पितापुत्राचा समावेश असलेली ही महाराष्ट्रातील एकमेव नावं असल्याचं पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत नवीन कार्यालय काँग्रेसचं तयार झालेलं आहे। या नवीन काँग्रेसच्या कार्यालयामध्ये इतिहास भव्य दैदिप्यमान दाखवण्यात आलेला आहे। मात्र सध्याची काँग्रेसची परिस्थिती पाहिली तर राजधानी दिल्लीमध्ये निवडणुका सुरू आहेत, काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे। एक काळची ग्रँड ओल्ड पार्टी ही आतापर्यंतच्या इतिहासातील जर आपण पाहिलं तर कुठेतरी अडचणीचा सामना करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये त्यांना यश मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत काँग्रेसची या कार्यालयाची तस्वीर बदललेली आहे। काँग्रेस मुख्यालयामधील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरतो। एका फोटोमध्ये देशातील 4 पंतप्रधान आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर अनुक्रमे जर पाहिलं तर एका मनमोहन सिंग आहेत, त्यानंतरचे पंतप्रधान राजीव गांधी त्यावेळेस विद्यमान पंतप्रधान होते। त्यानंतर 1991ला राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर जे पंतप्रधान झाले ते पी.व्ही. नरसिंह राव, त्यानंतर झाले ते व्ही.पी. सिंग आणि विशेष बाब म्हणजे के.आर. नारायण जे भविष्यामध्ये देशाचे राष्ट्रपती झाले यांचा फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि हा जो फोटो आहे हा या कार्यालयातील आकर्षणाचा विषय होताना पाहायला मिळतोय। काँग्रेस मुख्यालयातील 3ऱ्या मजल्यावरती हा फोटो लावण्यात आलेला आहे। या फोटोमध्ये आपल्याला देशाचे 4 पंतप्रधान पाहायला मिळते। काँग्रेस मुख्यालय आज सर्वांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि या कार्यालयामध्ये पंतप्रधान राहिलेले मनमोहन सिंग, राजीव गांधी यांचा फोटो जो आहे तो एकत्रितपणे लावण्यात आलेला आहे। इतरही फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल आहे, राहुल गांधी आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे देखील फोटो लावण्यात आलेला आहे। तर एकंदरीत देशाचा आतापर्यंतचा इतिहासाबरोबरच काँग्रेसचा इतिहास देखील दाखवण्यात आलेला आहे। मात्र हा जो फोटो आहे ज्याच्यामध्ये सर्व
काँग्रेसचे नेते एकत्रितपणे आणि भावी पंतप्रधान एका फोटोमध्ये पाहायला मिळतात। हा या कार्यालयातील आकर्षणाचा केंद्रबिंदू होताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।